आज मी जर पैशाला वाचवलं तर तोच पैसा उद्या मला वाचवेल, उद्या मला मदत करेल. पण ही मानसिकता निर्माण करणं, ती डेव्हलप करणं ही खूप महत्त्वाची गरज आहे. आज आपल्याकडे 1,00,000 रुपये आहेत, तर पुढच्या 1,00,000 रुपयामध्ये आज जे आपण विकत घेऊ शकतो ते पुढच्या वर्षी विकत घेऊ शकणार नाही, कारण किंमत वाढत चालली आहे. पुन्हा मार्केट खाली आल्यानंतर लोक परेशान होतात, भीतीचं वातावरण निर्माण होतं, अचानक व्हॅल्युएशन कमी झालेलं दिसतं. अशा परिस्थितीमध्ये चुकीचे डिसिजन घेतले जातात. मग आपल्याला कमीत कमी जेव्हा 12-13% रिटर्न मिळतील तेव्हा आपण इन्फ्लेशनला आपण कुठेतरी बीट करू शकू. अदरवाईज तुम्ही फक्त काय करताय, तुमचा पैसा सांभाळून ठेवला आहे. पण मग मुद्दा हा आहे की समजा याच्यातला सगळ्यात लॉंग टर्मसाठी चांगला मार्ग कुठला आहे की ज्याने आपल्याला जास्त रिटर्न्स मिळू शकतात, जसं की लमसम इन्व्हेस्टमेंट वर्सेस STP वर्सेस SIP. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे श्रीमंत फायनान्स या मराठी पॉडकास्टच्या आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये. तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत पैसालॉजीचे फाउंडर श्री दत्ता आळेकर. तर टाईम वेस्ट न करता आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर दत्ताजी, तुमचं श्रीमंत फायनान्सच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच तुम्ही मला या ठिकाणी इन्व्हाइट केल्याबद्दल. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की तुम्ही नेमकं काय करतात. आम्ही पैसालॉजीच्या माध्यमातून सगळ्यात पहिलं तर लोकांमध्ये आर्थिक गुंतवणुकीबद्दलची जागरूकता निर्माण करतो. आम्ही स्वतः MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत, इन्शुरन्स ॲडव्हायझर आहोत, त्यासोबत एका मोठ्या कंपनीसोबत ऑथराइज पार्टनर आहोत स्टॉक ब्रोकिंगच्या कंपनीसोबत. ओके. पण मग तुमची स्वतःची फायनान्सची जर्नी कशी स्टार्ट झाली? गुंतवणुकीची सुरुवात म्हणाल तर या विषयावर कुठल्याच प्रकारचं नॉलेज नव्हतं. 2015मध्ये मी माझ्या टॅक्स कन्सल्टंटने मला सांगितलं की तुम्हाला टॅक्स भरायला लागू नये म्हणून तुम्ही काही रक्कम ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यांनी सांगितलेल्या फंडमध्येच आम्ही ते पैसे इन्व्हेस्ट केले आणि दरम्यानच्या काळामध्ये ते विसरूनही गेलो. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा ITR भरण्याची वेळ आली तेव्हा त्यांना एक स्टेटमेंट द्यायची गरज होती. मग जेव्हा ते स्टेटमेंट बघितलं तेव्हा जी गुंतवलेली रक्कम होती ती वाढलेली दिसली, की ज्याच्यासाठी मी काहीच प्रयत्न केले नाही आहेत, मी काहीच काम केलेलं नाही आहे आणि रक्कम तर वाढली आहे. मग कुठेतरी मनामध्ये कुतूहल निर्माण झालं या गोष्टीविषयी जाणून घेण्याचं. मग त्यातूनच सुरुवात झाली थोडा अभ्यास करण्याची. मग सेल्फ स्टडी असेल किंवा वेगवेगळ्या या क्षेत्रातील जे तज्ज्ञ लोक आहेत, जे अनुभवी लोक आहेत, जे खूप वर्षांपासून या फील्डमध्ये काम करत आहे, अशा लोकांचा संपर्क आला, त्यांच्या भेटीगाठी करण्यात आल्या आणि मग हळूहळू या गोष्टींमध्ये इंटरेस्ट पण वाढत गेला. आणि अशा पद्धतीने मी पहिलं तर स्वतःची सुरुवात केली. 2015पासून मी स्वतः SIP करतो आहे. मग जवळचे मित्र, नातेवाईक यांनाही थोडंसं इन्स्पायर केलं. मग नंतर पुढच्या काही काळामध्ये जसं थोडासा अभ्यास होत गेला, मग हळूहळू खूप जास्त गायडन्स नव्हता मिळाला, पण मग त्यामधून कुठेतरी योग्य मार्गदर्शनाची गरज होती असं मला वारंवार वाटायला लागलं. लॉकडाऊनच्या काळामध्ये मार्केटने थोडं मोठ्या प्रमाणात डीप घेतलं. त्यानंतर छोट्या छोट्या गरजांसाठी वगैरे पैसा परत विड्रॉ करण्यात आला. मग मला हे प्रकर्षाने जाणवलं की जर आपल्याला एक चांगला ॲडव्हायझर असता तर त्याने व्यवस्थित गाईड केलं असतं आणि आपल्याला ते ही जर्नी अजून चांगल्या पद्धतीने मला करता आली असती. मग त्यासाठी लागणारं जे काही अकॅडमिक शिक्षण असेल किंवा सर्टिफिकेशन्स असतील मी ते पूर्ण केले आणि मी स्वतःच एक ॲडव्हायझर म्हणून यामध्ये उतरलो. 2022पासून मी पूर्ण वेळ मग यामध्ये कार्य करतो आहे. ओके, चांगली गोष्ट आहे. कारण म्हणजे जर ज्यावेळेस स्वतःला माणसाला अडचण येते त्यावेळेस तो स्वतः त्याच्यावरती सोल्युशन्स शोधतो आणि मग त्यानंतर तो बाकीच्यांनाही मदत करायला लागतो. आणि सेम तुमची जर्नी आहे. तर हे जे चॅनल आहे ना की श्रीमंत फायनान्स पॉडकास्ट, तर हे डेडिकेटेड टू फायनान्स आहे आणि याच्यावरती आपण काय करणार आहोत की ज्या काही फायनान्स रिलेटेड जे बेसिक क्वेश्चन्स आहेत की जे सगळेच एका ह्याच्यात कवर होत नाही ते आपण डिटेलमध्ये कवर करायचं ट्राय करूयात. ओके. येस. तर आजचा जो पहिला पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये आपण तुमचं जे म्युच्युअल फंडचा जो टॉपिक आहे त्याला जास्त डिटेलमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. ओके. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन माझा हाच आहे की समजा म्युच्युअल फंड म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? सगळ्यांना पैसा सेव्ह करायची गरज प्रत्येकाला वाटते, पण या गोष्टींना आपण पुढे ढकलत राहतो
किंवा त्याविषयीचं पुरेसं ज्ञान नसल्यामुळे किंवा एक मानसिकता खूप महत्त्वाची आहे की आज मी जर पैशाला वाचवलं तर तोच पैसा उद्या मला वाचवेल, उद्या मला मदत करेल. पण ही मानसिकता निर्माण करणं, ती डेव्हलप करणं ही खूप महत्त्वाची गरज आहे असं मला वाटतं. मग यामध्ये पैसा फक्त वाचून होणार नाही आहे, म्हणजे बरणीत जमा करून डब्यात ठेवून किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवून पैसा वाढणार नाही आहे. तर त्याला आपल्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. मग गुंतवणूक का करायची, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महागाईचा दर, इन्फ्लेशन ज्याला आपण म्हणतो. हा आजच्या काळातला एक मोठा राक्षस म्हणूया, जो आपल्या जी कॉर्पस आहे, जी सेव्हिंग्ज आहे त्याला संपवण्याचं काम करतो. म्हणजे काय होतं तर बाईंग पॉवर ज्याला आपण म्हणतो, आज आपल्याकडे 1,00,000 रुपये आहेत, तर पुढच्या 1,00,000 रुपयामध्ये आज जे आपण विकत घेऊ शकतो ते पुढच्या वर्षी विकत घेऊ शकणार नाही, कारण किंमत वाढत चाललेली आहे. बरोबर, महागाई वाढत चालली आहे. मग यामध्ये आपल्याला अशा ठिकाणी हा पैसा गुंतवावा लागेल जिथून आपल्याला 2 अंकी रिटर्न मिळतील. बरोबर. मग आजच्या काळामध्ये जर 2 अंकी रिटर्न देणारी गोष्ट काय आहे, तर ते आहे इक्विटी मार्केट. बरोबर. मग इक्विटी मार्केटमध्ये जिथे आपण हा पैसा इन्व्हेस्ट करतो, मग तो पैसा इन्व्हेस्ट करताना आपल्याला अनेक गोष्टींची गरज भासते. एकतर आहे योग्य ज्ञान असलं पाहिजे, त्याविषयीचं संपूर्ण नॉलेज जर नसेल तर हेच इक्विटी मार्केट धोकादायक पण आहे. मग हे ज्ञान घेण्यासाठी, शिकण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ असणं गरजेचं आहे. बरोबर. तेवढा वेळ द्यावा लागेल आपल्याला. त्याच्यासोबत हा इंटरेस्ट एकदा वाढला आहे, पण तो कायमस्वरूपी तो इंटरेस्ट टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. ते पण आहे. मग आता आपल्याला आपलं काम, व्यवसाय, परिवार हे सगळं सांभाळता हे करणं शक्य आहे का? नाही. मग असे काही प्रोफेशनल लोक जे आपल्यासाठी हा पैसा मॅनेज करण्याचं काम करतात, योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचं काम करतात, ज्याला म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर असं म्हटलं जातं. ते फंड मॅनेजर आणि त्यांची 20 ते 25 वर्षांचा अनुभव असलेली चांगली टीम हा पैसा मॅनेज करतात. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये, स्टॉक्समध्ये ते इन्व्हेस्ट करते. आणि मग पुढे जाऊन आपल्या गरजेनुसार किंवा आपण ज्या पद्धतीने आपली रिस्क प्रोफाईल आहे त्यानुसार हा पैसा आपण इन्व्हेस्ट करू शकतो. पण मग आता समजा मी माझा पैसा जर त्या तिसऱ्या माणसाच्या हातात देतोय, बरोबर, पैसा मॅनेज करायसाठी किंवा इन्व्हेस्ट करायसाठी, मग त्याच्यावरती मी विश्वास कसा ठेवू? म्हणजे म्युच्युअल फंड खरंच सेफ आहे का? कारण ज्यावेळेस पण आपण म्युच्युअल फंडची ॲड बघतो, इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क असं लिहिलेलं असतं. मग ते खरंच सेफ असतं का? म्युच्युअल फंड खऱ्या अर्थाने जर बघितलं तर जे रेग्युलेशन्स आहेत ते सगळ्यात जास्त रेग्युलेशन्स तुम्हाला बघायला मिळतील म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटी मार्केटमध्ये, ज्याला आपण सिक्युरिटी मार्केट म्हणतो. यामध्ये सेबी जे यामध्ये रेग्युलेटर म्हणून काम करतं, जसं इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहे IRDA जे रेग्युलेटर म्हणून काम करतं, बँकिंग सेक्टरमध्ये RBI जे आहे ते रेग्युलेटर म्हणून काम करतं, रिअल इस्टेटमध्ये आता रिअल इस्टेटचे पण रेग्युलेटर आहे. तर तसं सिमिलरली या ज्या सिक्युरिटी मार्केट आहे यामध्ये सुद्धा सेबी हे एक रेग्युलेटर या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करत आहे. त्यांनी अशा पद्धतीची एक सिस्टीम डिझाईन केली आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचे लूप होल्स ठेवलेले नाही आहेत. जसं एखाद्या व्यक्तीला गुंतवणूक करायची आहे, मग त्याच्या नावाने ते एक म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन होतं. सगळ्यात पहिलं तर त्यासाठी महत्त्वाच्या काही गोष्टी बघितल्या जातात. सगळ्यात पहिलं म्हणजे त्या व्यक्तीचं पॅन कार्ड जे ॲक्टिव्ह आहे, ते पॅन कार्ड शिवाय तुमचं म्युच्युअल फंड अकाउंट ओपन होत नाही. हे पॅन कार्ड तुमचं आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुमचं KYC पूर्ण होत नाही. बरोबर. ही KYC जर तुमची पूर्ण झालेली नसेल त्याशिवाय तुमचं अकाउंट ॲक्टिवेटच होत नाही. पण हे झालं माझ्या बाबतीत समजा, बरोबर. आता मी ते कुठं पळून नाही जाणार, पण मी ज्याच्याकडे पैसा देतोय तो ते सेफली हँडल करू शकतो का? ऑफकोर्स. त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवते ना. सेबीने जे गाईडलाईन्स जारी केलेले आहेत लोकांसाठी, जे डिक्लेअर केलेले, ते इन्व्हेस्टरसाठी पण आहेत, म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी पण आहेत, आणि मार्केटमध्ये येणारे जे प्रमोटर्स आहेत सगळ्यांसाठी हे गाईडलाईन्स आहेत आणि ते सगळे फॉलो करतात.
मग हे सगळं बघितल्यानंतर तुमची गुंतवणुकीची सुरुवात होते. मग गुंतवणूक करताना तुमचा सगळ्यात पहिला मोबाईल नंबर व्हेरीफाय होतो, तुमचं ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय होतो, तुमचं बँक अकाउंट व्हेरीफाय होतं, ते सगळं लिंक केलं जातं. त्यानंतर महत्त्वाची सगळ्यात गोष्ट असते ती म्हणजे जे बँक अकाउंट तुमचं लिंक आहे त्याच बँक अकाउंटमधून तुम्हाला हा पैसा गुंतवावा पण लागतो किंवा रिडीम करण्यासाठी पण त्याच बँक अकाउंटमध्ये तो पैसा विड्रॉ केला जातो. ओके. म्हणजे यापेक्षा सुरक्षित असं काहीच नाही आहे. बरं, हा पैसा पूर्णपणे ऑनलाईन किंवा चेकच्या स्वरूपामध्येच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. कोणाकडेही तुम्हाला कॅशच्या स्वरूपामध्ये किंवा कोणा व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करण्याची गरज नाही. तुमच्याच बँक अकाउंटमधून हा पैसा डायरेक्टली त्या ठिकाणी गुंतवला जातो. ओके. म्हणजे मला एखाद्या व्यक्तीच्या नावावरती पैसा ट्रान्सफर करायचा, कोणालाही पैसा ट्रान्सफर करायचा नाही आहे, कोणाच्या हातात द्यायचा नाही आहे, कॅश नाही द्यायची आहे. हा पूर्ण पैसा तुमचा आहे, तुमच्याच बँक अकाउंटवर आहे आणि तुमच्याच म्युच्युअल फंड अकाउंटवर पण राहणार आहे. ओके. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही गुंतवणूक सुरू करता, ॲक्च्युली तुमची सुरू होते, कुठलंही ट्रान्झॅक्शन असेल, मग ते फायनान्शियल असेल किंवा नॉन फायनान्शियल असेल, हे गुंतवणूकदाराच्या ऑथेंटिकेशनशिवाय पूर्ण होत नाही. म्हणजे सपोज मी जर माझा पैसा गुंतवतोय तर माझ्या ऑथेंटिकेशन तुम्हाला OTP किंवा लिंकद्वारे तो पैसा जी ट्रान्झॅक्शन आहे ती तुम्हाला ऑथराईज करावं लागेल, तरच कुठल्याही प्रकारे असेल तरच तो पैसा इन्व्हेस्ट होतो. ओके. आणि हे सगळं करत असताना तुम्ही रिअल टाईम त्याला ट्रॅकिंग पण करू शकता. वेगवेगळे ॲप्स आहेत किंवा तुम्ही स्टेटमेंटद्वारे किंवा म्युच्युअल फंडच्या कंपन्यांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन तुम्हाला हे सगळं डेली ट्रॅकिंग सिस्टीम पण बघायला. बरं, मग आता समजा मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ओके, तर मग त्यासाठी काय काय मार्ग आहेत? म्हणजे एखाद्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती जावं लागेल की मला कोणाला कॉन्टॅक्ट करावं लागेल, काय करावं लागेल एक्झॅक्टली? म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवण्यासाठी ना खूप सारे पर्याय आजकाल उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी फिनटेक ॲप्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल अवेलेबल आहेत. जसं की एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही? अगदी तुमचं फोनपे मध्ये पण तुम्ही म्युच्युअल फंड सुरू करू शकता. पेटीएममधून, तुमच्या पेटीएमच्या ॲपमधून पण म्युच्युअल फंड सुरू करता येतात. प्ले स्टोअरमध्ये खूप सारे ॲप्स आहेत. ओके. किंवा अनेक गोष्टी या ठिकाणी आजकाल म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सहज पद्धतीने उपलब्ध आहेत. पण या सर्वामध्ये गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे एका चांगल्या ॲडव्हायझरच्या थ्रू प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून आणि आपलं रिस्क समजून जर आपण गुंतवणूक केली तर ती आपल्याला एका चांगल्या पद्धतीचे एक संपत्ती निर्माण व्हायला मदत करू शकते. ओके. पण म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ॲप्लिकेशन थ्रू न जाता एखाद्या ॲडवायझर थ्रू जा. पण यामध्ये असं दिसून येतं की काही काळानंतर जे गुंतवणूकदार आहेत त्यांची मानसिकता गुंतवणूक कायमस्वरूपी किंवा लॉंग टर्मसाठी टिकून ठेवणं हे खूप चॅलेंजिंग असतं. कारण मार्केट काय, मार्केट वर आणि खाली जात राहतं, व्होलटाईल आहे. मार्केटमध्ये अप अँड डाऊन्स चालू असतात. त्या पद्धतीने आपल्या भावनांमध्ये, मनामध्ये, विचारामध्ये सुद्धा अप अँड डाऊन सुरू होतात. बरोबर. मग मार्केट वर गेल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं, असं वाटतं आता प्रॉफिट बुक करावं, पैसे काढून घ्यावेत. पुन्हा मार्केट खाली आल्यानंतर लोक परेशान होतात किंवा भीतीचं वातावरण निर्माण होतं, अचानक व्हॅल्युएशन कमी झालेलं दिसतं. मग अशा परिस्थितीमध्ये चुकीचे डिसिजन घेतले जातात. ॲप्समध्ये बऱ्याच वेळा मागच्या 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षाचा डेटा दाखवला जातो आणि तिथून मग चांगले परफॉर्मिंग फंड लोक निवडून त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात. पण हा फक्त एक क्रायटेरिया नाही आहे. ॲक्च्युली पास्ट परफॉर्मन्स हा पुढे पण असाच देईल तो फंड, अशी याची कुठलीही गॅरंटी नाही आहे. ओके. मग त्या ठिकाणी एक मोठी चूक होते, कारण पुढच्या वर्षी दुसरा फंड चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतो. मार्केट एक सायक्लिकल आहे. ही एक गोष्ट तुम्ही सांगितली की समजा मागच्या 4-5 वर्षांमध्ये ज्या फंड्सने चांगलं परफॉर्म केलेलं आहे तेच फंड पुढच्या 4-5 वर्षात चांगलं करतीलच असं नाहीये. किंवा जे रँकिंग नंबर 1 मध्ये आहेत किंवा ज्याला आपण क्वार्टाईल नंबर म्हणतो, क्वार्टाईल नंबरमध्ये आहेत, तेच पुढच्या वर्षी पण असतील याची कुठलीही गॅरंटी नाही आहे. ओके. बऱ्याच वेळा असं दिसून येतं जे यावर्षी 1 नंबरवर आहे म्हणजे ज्यांनी 20-25-30% रिटर्न दिलेत, पुढच्या वर्षी ते 10-20 रँकिंगवर पण चालले जातात. ओके. मग अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार कन्फ्यूज होऊन जातो बेसिकली. बरोबर. की त्याला कळत नाही मी आता नक्की काय करायचंय. मग तो तिथला पैसा काढतो, परत दुसऱ्या फंडमध्ये टाकतो, परत पुढच्या वर्षी काहीतरी चेंजेस येतात,
सायक्लिकल मार्केट म्हणजे काय होतं, एकतर कॅपिंग जे कॅपिटलायझेशन आहे त्याच्यामध्ये एकतर रोटेशन सुरू होतात. म्हणजे कधी लार्ज कॅपमध्ये चांगला परफॉर्मन्स दिसून येतो, कधी स्मॉल कॅपमध्ये चांगला परफॉर्मन्स दिसतो, कधी मिड कॅपमध्ये चांगला परफॉर्मन्स दिसतो, कधी सेक्टर्समध्ये वेगवेगळे परफॉर्मन्स चांगले दिसतात. मग अशा पद्धतीने लोक पण कन्फ्यूज होऊन परत पैसा शिफ्ट करतात, दुसऱ्या याच्यात टाकतात. म्हणजे 10 ठिकाणी वेगवेगळे खड्डे करून काहीच सिद्ध होत नाही. इक्विटी मार्केट म्हणजे काय आहे ॲक्च्युली, तर हे पैशाचं झाड नाही आहे, तर हा समुद्र आहे. बरोबर. समुद्रामधून तुम्हाला किती पैसा पाहिजे तेवढा तुम्ही त्याच्यातून मिळवू शकता, फक्त तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मग तो पैसा खूप चांगल्या पद्धतीने बनतो. मी इथे 1 लाख रुपये गुंतवून 2 लाख होण्याची विषय नाही बोलत आहे, कारण 1 लाखाचे 2 लाख रुपये झाले तर तुमचं लाईफ गोल पूर्ण नाही होणार आहे. काय करणार तुम्ही? 1 लाखचे 2 लाख रुपये झाले, त्यातून काय उद्देश तुमचा सफल होणार आहे का? नाही होणार. तुम्हाला सातत्यपूर्ण गुंतवणूक करून तुमच्या जीवनातलं जे महत्त्वाचे गोल्स आहेत, जसं रिटायरमेंट आहे किंवा मुलांचं शिक्षण आहे किंवा लग्न करायचं आहे किंवा घर घ्यायचं आहे, प्रवासासाठी जायचं आहे, फॉरेन टूर्स करायचे आहे, गाडी घ्यायची आहे, अशा पद्धतीच्या गोलसाठी लागणारा पैसा आपण याच्यामधून उभा करू शकतो. म्हणजे गुंतवणूक पण आहे, सेव्हिंग पण आहे आणि वाढ पण होती. या दोन्ही गोष्टी एकसाथ आपल्याला बघायला मिळतात. आता जर एखाद्याला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत? गुंतवणूक करण्यासाठी ॲक्च्युली 3 प्रकारे गुंतवणूक करता येते. पहिलं आहे ते म्हणजे ज्यांचं इन्कम हे रेग्युलर नाही आहे, जसं बिझनेसमॅन आहेत की त्यांना एखाद्या महिन्यात खूप इन्कम असते, कधी नसते, कधी भरपूर पैसे असतात, कधी शिल्लक नसतात. तो पैसा बेसिकली बिझनेसमध्ये गुंतवला जातो. पण त्यांना म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन असतो तो म्हणजे लमसम पद्धतीने ते रक्कम गुंतवू शकतात. म्हणजे महिन्यातून कितीही वेळा कितीही रक्कम पाहिजे तेव्हा ते गुंतवणूक करू शकतात. पहिली पद्धत आहे लमसम पद्धतीने. म्हणजे एकत्रित किती 30,000 40,000 जे काय अमाऊंट असेल, व्हॉट एव्हर अमाऊंट तुमच्याकडे साचली की तुम्ही ते म्युच्युअल फंडमध्ये टाकत राहू शकता. किती ते ॲप थ्रू असेल किंवा एखाद्या ॲडवायझरच्या. दुसरं आहे ती म्हणजे लमसम अमाऊंट, मोठी अमाऊंट आहे पण ती तुम्हाला एका रेग्युलर इंटरव्हलमध्ये इन्व्हेस्ट करायची. तर त्याला आपण STP म्हणतो, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. म्हणजे एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये तो पैसा इन्व्हेस्ट केला जातो. ही पद्धती फारशी प्रचलित नाही आहे. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे SIP. ही सगळ्यात जास्त प्रचलित पद्धती आहे. आजकाल तुम्ही बघा प्रत्येक व्यक्ती SIP करतो. खूप ट्रेंडिंग शब्द आहे तो SIP. मी SIP करतोय, माझी SIP सुरू आहे, तुम्ही करताय का? म्हणजे तो SIP म्हणजे एक मार्ग आहे की ज्याच्या माध्यमातून आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. एक्झॅक्टली. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे एक्झॅक्टली काय? नॉर्मली आपण बघतो की गुंतवणूक करायची इच्छा प्रत्येकाला आहे, पण मग होतं काय की जेव्हा आपल्याला पहिलं काय, आपलं प्लॅन काय असतात, पहिले पगार यायच्या आधीच खर्च कुठे करायचे याची यादी तयार झालेली असते. बरोबर. कोणाचे द्यायचे ते पण ठरलेलं असतं. बरोबर. मग शिल्लक काहीच राहत नाही. मग गुंतवणूक कशी करणार? बरोबर. यामुळे काय होतं, आपण गुंतवणूक करायची इच्छा प्रत्येकाला आहे पण ती पोस्टपोन करत राहतो. आपण पुढच्या महिन्यात करू, अजून 2-3 महिन्यांनी करू, पुढच्या वर्षी नक्की करू, अशा पद्धतीने पुढे ढकलत राहतो आणि मग सुरुवातच होत नाही. बरोबर. मग जर गुंतवणुकीमध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक आहे शिस्त, म्हणजे डिसिप्लिन पाहिजे, आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक करत राहायला पाहिजे, तरच तुम्ही चांगला कॉर्पस जमा करू शकाल. मग यामध्ये महत्त्वाचं आहे, जर आपल्या गुंतवणुकीला आपण ॲटोमॅटेड करून दिलं, म्हणजे काय, जसं तुमच्या बँक अकाउंटवर लेट अस सपोज 1 तारखेला पगार जमा होतो. बरोबर. मग तुम्ही 2-3 तारीख किंवा 5 तारखेला तुम्ही काय करतो आपण की तुमच्या SIP सेट करतो ॲटोमॅटेड. म्हणजे आपोआप तुमच्या बँक अकाउंटमधून हा पैसा 5 तारखेला डिडक्ट होणार आणि तो ॲटोमॅटिक गुंतवला जाणार. याला म्हणतात SIP. सिस्टमॅटिक म्हणजे ॲटोमॅटेड. तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. एकदा का तुम्ही मॅन्डेट सेट केलं की तो पैसा ॲटोमॅटिक तुमच्या बँक अकाउंटमधून त्या तारखेला डेबिट होणार आणि तिकडे इन्व्हेस्ट होणार. पण मग हे ते कळालं समजा की जे लोक नोकरदार आहेत किंवा ज्यांचं एखाद्या तारखेला फिक्स सॅलरी येते तर त्यांच्यासाठी SIP बेस्ट आहे. बरोबर. आणि ज्या लोकांचं समजा अचानक पैसे येतात किंवा बिझनेस पण आहे, काहीतरी छोटा उद्योगधंदा आहे, त्यातून
त्यांच्याकडे जर पैसे आले तर ते lump sum लमसममध्ये पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतात, की समजा एकत्र 10,000 20,000 किंवा 30,000, बरोबर. वॉटेवर. पण मग मुद्दा हा आहे की समजा याच्यातला सगळ्यात लॉंग टर्मसाठी चांगला मार्ग कुठला आहे की ज्याने आपल्याला जास्त रिटर्न्स मिळू शकतात, जसं की लमसम इन्व्हेस्टमेंट वर्सेस STP वर्सेस SIP. तीनही पद्धती या चांगले रिटर्न देणाऱ्याच आहेत. तो फक्त सोयीनुसार प्रत्येकाच्या मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत की तुम्हाला तुमच्या सोयीनुसार यातून मार्ग निवडता येतो. ओके, पण तरी पण काहीतरी डिफरन्स तर असेलच की जर समजा एकत्र एखादा अमाऊंट गुंतवतोय किंवा एखादा सिस्टमॅटिक गुंतवतोय तरी पण हे कम्प्लिटली ना मार्केटवर डिपेंड आहे. आपण त्याला कुठल्याही प्रकारे मार्केटला टायमिंग नाही करू शकत की हा मार्केटमध्ये गुंतवण्याचा बेस्ट टाईम आहे, हा बेस्ट टाईम नाही आहे, असं कोणीही ठरवू शकलं नाही आजपर्यंत. मार्केट हे सुप्रीम आहे, त्याला कुणी जज नाही करू शकलं आजपर्यंत आणि करू पण शकणार नाही. नाही म्हणजे क्वेश्चन असा आहे की समजा रिटर्न्स कुठले चांगले मिळतील. हे कम्प्लिटली डिपेंड करतं मार्केटची त्यावेळेची स्थिती काय आहे त्यानुसार आणि पुढचा ट्रेंड काय आहे त्याच्यानुसार. ओके, त्यामुळे आपण त्याला जज नाही करू शकत. सो मार्केटला टायमिंग करण्यापेक्षा आपण इन्व्हेस्ट करून राहणं हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. जसाही पैसा येईल टाकत राहा, जमा करत राहा, इन्व्हेस्ट करत राहा, हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे श्रीमंत होण्याचा. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ते तुमच्यावरती आहे, तुम्हाला जसं सोयीस्कर पडतंय त्या हिशोबाने तुम्ही इन्व्हेस्ट करा. एक्झॅक्ट इन्व्हेस्ट करणं महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्ट करणं, इन्व्हेस्टेड राहणं महत्त्वाचं आहे मार्केट. ओके. आता तुम्ही म्युच्युअल फंड बऱ्यापैकी नीट समजून सांगितलेलं आहे, पण तरी पण समजा मला आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, माझं माइंडसेट झालं की मला करायचं आहे, तर अशा वेळी मी आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? समजा म्युच्युअल फंडमध्येच नाही, मी म्हणेन कुठल्याही असेट क्लासमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर 4-5 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत ते प्रत्येक इन्व्हेस्टरने एकदा मी म्हणेन क्रॉस चेक करायला पाहिजे. पहिलं आहे ते म्हणजे कॅपिटल सेफ्टी. ओके, म्हणजे तुम्ही गुंतवलेली जी रक्कम आहे ती FD असेल किंवा गोल्ड असेल, म्युच्युअल फंड असेल, स्टॉक्स असतील किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या गुंतवणूक करत असाल, त्यामध्ये मी गुंतवलेला पैसा सुरक्षित राहणं, कॅपिटल सेफ राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण आजकाल आपण बघतो की खूप साऱ्या फ्रॉड केसेस आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे कोणीतरी तुम्ही कोणाकडे तरी पैसे हँडओव्हर करता आणि थोड्या दिवसानंतर कळतं की तो व्यक्तीच फ्रॉड होता किंवा त्याचा पैसा तो बुडला. बरोबर, गुंतवणूक केली पण त्याच्यातून काही रिटर्न्स मिळाले नाहीत, अशाही काही गोष्टी आहेत. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये येते ती म्हणजे कॅपिटल सेफ्टी. ॲटलिस्ट तुम्ही गुंतवलेली रक्कम ती सेफ राहायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे रिटर्न्सच्या बाबतीमध्ये. जसं आपण बघितलं की इन्फ्लेशन आज 6 ते 7% आहे. मग आपल्याला कमीत कमी जेव्हा 12-13% रिटर्न मिळतील तेव्हा आपण कुठेतरी पैसा वाढवू शकू, इन्फ्लेशनला आपण कुठेतरी बीट करू शकू, मात करू शकतो त्याच्यावर. अदरवाईज तुम्ही फक्त काय करताय, तुमचा पैसा सांभाळून ठेवला आहे, वाढवत नाही आहे, फक्त गोळा केला, त्याचा उपयोग नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे लिक्विडिटी. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्या पैशाची गरज आहे तेव्हा तो तुम्हाला पैसा वापरता पण आला पाहिजे, काढता आला पाहिजे. बरोबर. जसं तुम्ही एखाद्या इन्शुरन्स स्कीममध्ये पैसा इन्व्हेस्ट केला, तुम्ही विड्रॉ नाही करू शकत. बरोबर. किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही पैसा अशा ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला असेल, लिक्विडिटी खूप लगेच नाही आहे अवेलेबल, तुम्हाला ते विकण्यासाठी थोडासा वेळ थांबण्याची गरज पडते. त्यावेळी बायर असला पाहिजे, रेट चांगला मिळाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. त्यामुळे लिक्विडिटी हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय. किंवा पार्शल विड्रॉलची गरज आहे, मला काही अमाऊंटचीच गरज आहे फक्त, मग तुम्ही काय करणार अशा परिस्थितीमध्ये? बरोबर. ओके. त्यानंतर चौथी गोष्ट येते ती म्हणजे टॅक्स सेव्हिंग पण असायला पाहिजे. म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर जी रक्कम मला परत मिळणार आहे तिच्यावर मला खूप टॅक्स भरायला नाही लागला पाहिजे. अदरवाईज गुंतवणूक तर केली पण त्याच्यावरती मला खूप सारा टॅक्स भरावा लागतो आहे, तर मग त्याचा विशेष फायदा होणार नाही आपल्याला. बरोबर ना. टॅक्स पण वाचावा आणि मिळणाऱ्या रक्कमेवर पण आपल्याला कमी टॅक्स भरायला लागायला पाहिजे. सो हे पण खूप महत्त्वाची गोष्ट येते. त्यानंतर एक येतं ते म्हणजे ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. तुम्ही जिथे गुंतवणूक करताय तिथे ट्रान्सपरन्सी, याच्यामध्ये मग हे सिक्युरिटी, रेग्युलेशन्स किंवा जे लिगल ज्या गोष्टी आहेत इंडियामध्ये त्या गोष्टींमध्येच आपण पैसा आपला इन्व्हेस्ट केला पाहिजे. या 5 गोष्टी मला वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत. कुठलीही आपण रिपीट करूया शॉर्टमध्ये. पहिलं येतं ते म्हणजे कॅपिटल सेफ्टी.
गुंतवलेला पैसा कुठे जाणार नाही. बरोबर. दुसरं येतं चांगले रिटर्न्स पण मिळाले पाहिजेत. इन्फ्लेशन तर बीट करायचे. बरोबर. ग्रोथ पण तर पाहिजे, फक्त सेफ्टीने नाही होणार, ग्रोथ पण मिळाली पाहिजे. तिसरं येतं ते म्हणजे लिक्विडिटी. मला जेव्हा पैसा पाहिजे मग तो पूर्ण असेल किंवा अर्धा पार्शल असेल तो मला मिळाला पाहिजे, लगेच मिळाला. चौथं येतं टॅक्स पण वाचला पाहिजे माझा किंवा टॅक्स एफिशियंट असायला पाहिजे. बरोबर ना. आणि पाचवं म्हणजे ट्रान्सपरन्सी खूप महत्त्वाची आहे. मी इथे गुंतवणूक करतोय ते माझ्या समोर असावं किंवा माझ्या नावावर असलं पाहिजे किंवा माझ्याकडे असायला पाहिजे, मी त्याला ट्रॅक करू शकलो पाहिजे. मग यानुसार जर तुम्ही बघितलं तर जे असेट क्लास आहेत गुंतवणूक करण्याचे, FD असेल, क्रिप्टोकरन्सी असेल, आजकाल बिटकॉईनची खूप चर्चा होते, रिअल इस्टेट असेल, गोल्ड असेल, किंवा या सगळ्या असेट क्लासला तुम्ही हे 5 पॅरामीटर लावू शकता. मग तुमच्या लक्षात येईल की सगळ्या 5ही पॅरामीटर्समध्ये बसणारी गोष्ट आहे ती म्हणजे म्युच्युअल फंड. ओके. उदाहरणार्थ जर बघायचं झालं, FD बद्दल आपण बोलूयात ना थोडंसं की FD कॅपिटल सेफ आहे पण रिटर्न नाही आहेत. लिक्विडिटी आहे पण रिटर्न मात्र 6 ते 7%च आहेत. बरोबर. म्हणजे ते महागाईच्या बरोबरीनेच चालतंय, जास्त काही बेनिफिट नाही. एक्झॅक्टली. दुसरं आपण बघूया की मी म्हणेल क्रिप्टोकरन्सी. चला, बिटकॉईन्स किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. कॅपिटल सेफ्टी नाही आहे, लिक्विडिटी 0 आहे. बरोबर. ट्रान्सपरन्सी 0 आहे. बरोबर. रिअल इस्टेटमध्ये बघूया. रिअल इस्टेटमध्ये काय, कॅपिटल सेफ्टी एक प्रकारे आहे पण लिक्विडिटी नाही आहे. गरज पडली तर लगेच पैसे विकू शकत नाही किंवा अर्धा पैसा काही पार्शल विड्रॉ अवेलेबल नाही आहे. बरोबर. डायरेक्ट स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तिथे सुद्धा कॅपिटल सेफ्टी मी म्हणेन आहे बऱ्यापैकी, पण तिथे सुद्धा अनेक स्टॉक्स असे आहेत जे लिस्टेड झालेत, अनेक कंपन्या अशा आहेत ज्या डिलिस्टेड पण झाल्यात. सो कॅपिटल सेफ्टीचा तिथे पण एक विषय येतो. बरोबर. बरोबर. सो या सगळ्यामध्ये जर तुम्ही बघाल तर, आणि सोनं लोकांचं, गोल्ड सुद्धा कॅपिटल सेफ्टी खूप चांगली आहे, त्याच्यामुळे तर गोल्डमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केली जाते. लिक्विडिटीमध्ये पण बेस्ट चांगलं आहे. रिटर्नच्या बाबतीमध्ये ट्रान्सपरन्सी पण आहे. त्याच्यानंतर फक्त रिटर्नच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं 9 ते 10% रिटर्न आपल्याला गोल्ड देतो. बरोबर ना. गोल्ड पण एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. फक्त गोल्डमध्ये मग तुम्हाला जर फिजिकल गोल्ड तुम्ही म्हणजे दागिने किंवा इतर काही गोष्टी खरेदी करत असाल तर मग मात्र त्याची सुरक्षितता हा एक मोठा प्रश्न आहे. त्याची सेफ्टी खूप महत्त्वाची येते. त्याची शुद्धता असणं महत्त्वाचं आहे. त्याला स्टोअर करणं हे थोडं चॅलेंजिंग जातं. चोरीला जाऊ शकतो, चोरीला जाणं किंवा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. मग या सगळ्या 5ही पॅरामीटरमध्ये बसणारी कुठली गोष्ट आहे तर ती आहे म्युच्युअल फंड. का? पहिलं येतं कॅपिटल सेफ्टी. तुमचा पैसा जो आहे तो वेगवेगळ्या 20, 30, 40, 50, 100 अगदी 500 कंपन्यांमध्ये डिवाईड झालेला असतो. त्यामुळे तुमची जी रिस्क आहे ती काय होते, कमी झालेली असते. दुसरं, लिक्विडिटीचा जर प्रश्न असेल, लिक्विडिटी तुम्ही पाहिजे तेव्हा तो पैसा विड्रॉ करू शकता. 72 तासाच्या आत तुम्हाला तो तुमच्या बँक अकाउंटवर जमा होतो. बरोबर. तिसरं येतं टॅक्स एफिशियंट. ऑफकोर्स बरोबर. टॅक्स सेवर काही फंड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्स वाचू पण शकता जर गुंतवणूक केली असेल, किंवा विड्रॉ करताना सुद्धा जर चांगल्या पद्धतीने प्लॅन करून विड्रॉ केले आपण तर मिळणाऱ्या रकमेवर पण टॅक्स वाचवता येतो आपल्याला. बरोबर. सो टॅक्स एफिशियंट पण आहे आणि ट्रान्सपरन्सी, रिटर्न्स मिळतात खूप चांगले. बरोबर. मोर दॅन, आज जर मार्केट बघितलं आपण, सेन्सेक्सचे रिटर्न जर तुम्ही ॲव्हरेज बघितलं तर जवळपास 13% रिटर्न्स आहेत. मिनिमम रिटर्न सांगतोय. तर हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ग्रोथ बघायला मिळते. आणि ट्रान्सपरन्सीच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही कधीही ट्रॅक करू शकता. बरोबर. फंड मॅनेजर कोण आहे, त्याने कुठल्या स्टॉक्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत, कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत, हे सगळं तुम्हाला अगदी लाईव्ह बघायला मिळतं. बरं, आता मला समजलं की समजा म्युच्युअल फंड सगळ्या ऑप्शनमध्ये बेस्ट आहे, मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण मग आता ही गोष्ट समजली की समजा ॲडवायझर थ्रू जर मी गेलो तर ते लॉंग टर्मसाठी बेटर असेल. पण मग आता ॲडवायझर मला जर निवडायचं असेल तर कुठल्या गोष्टी अशा चेक केल्या पाहिजे बेसिकली? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ॲक्च्युली. ॲडवायझरची गरज खऱ्या अर्थाने जर बघितलं ना तर प्रत्येक क्षेत्रामध्ये असते. आज एक व्यक्ती जिमला जातोय, त्याने जिम जॉईन केली, तो काय करतो, तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुमचं तुम्ही स्वतः करा किंवा ट्रेनर हायर करा आणि त्याच्याकडून मदत घ्या. कुठलं जास्त बेटर आहे? ट्रेनरकडून करा. बरोबर. का? कारण तो त्या क्षेत्रामधला मास्टर आहे, त्याने त्याचा अनुभव आहे, त्याच्याकडे क्वालिफिकेशन आहे, तो
चांगल्या पद्धतीने आपल्याला गाईड करतो, सगळ्या गोष्टी समजून घेतो आपल्या. तर हे फायनान्सच्या क्षेत्रामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे. कुठली रेसिपी आपण हॉटेलमध्ये जाऊन खातो, एखादा चांगला पदार्थ जो आपल्या आवडीचा पदार्थ आहे तो हॉटेलमध्ये जाऊन खाणं, बरोबर, जिथे चांगला शेफ आहे आपल्या आवडीच्या हॉटेलमध्ये जाऊन आपण खातो. तोच पदार्थ आपण घरी बनवला स्वतः, किती चांगले मसाले वापरा, ते आहे की म्हणजे एक्सपर्ट फरक आहे, केलेलं बेटर आहे. सो एक्सपर्टच्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचा अनुभव, बरोबर, कारण त्याने आपल्यासारख्या 200, 300, 500 क्लायंटची मानसिकता त्याला माहिती आहे, त्यांची परिस्थिती माहिती आहे, त्यांची गुंतवणूक करण्याची स्टाईल माहिती आहे, बरोबर, त्याने केलेला रिसर्च किंवा त्याच्यासोबत असलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील जे अनुभवी लोक आहेत या क्षेत्रामधील, त्यांचासुद्धा त्याला हा सगळा अनुभव खूप आपल्याला मदत करतो आपल्या गुंतवणुकीमध्ये पुढे जाण्यासाठी, हे मला पण मग नाही म्हणजे ते कळालं मला की समजा म्युच्युअल फंडमध्ये आपण ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, पण समजा 2-3 ॲडवायझर आहेत, त्याच्यातून जर मला चूज करायचं असेल तर असे काय कुठले क्रायटेरियाज आपण लावू शकतो? समजा क्रायटेरियापेक्षा म्हणजे सगळ्यात पहिलं ॲडवायझर जे कोणी आहेत, हे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर जर बनायचं असेल एखाद्या व्यक्तीला, तर त्याला NISMची 5A ची एक्झाम द्यावी लागते, त्यामध्ये तो क्वालिफाय होणं गरजेचं आहे सगळ्यात पहिलं. MF म्हणजे म्युच्युअल फंडची जी असोसिएशन आहे त्याच्यामध्ये त्याला स्वतःला रजिस्टर करावं लागतं, बरोबर. जे एक्झाम पास झाले ते लोक तिथे रजिस्टर होतात, आणि जे काही नियमावली घालून दिलेली आहे ते नियमावली फॉलो करूनच त्याला ती ॲडवायझरी करता येते, बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी बघायला मिळते ती म्हणजे ॲडवायझर आपला कोण आहे हे सुद्धा खूप मॅटर करतं आपल्या फायनान्शियल जर्नीमध्ये. कारण जर तुम्ही बघाल तर इन्शुरन्स ॲडवायझर पण आपल्याला बघायला मिळतात, जे इन्शुरन्स सांगतात की इन्शुरन्समध्येच इन्व्हेस्ट करा, सगळ्यात बेस्ट आहे, बरोबर ना, सुरक्षित आहे, चांगल्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जे लोक स्टॉकमध्ये ट्रेडिंग करणार आहेत ते म्हणतात नाही इकडे तिकडे कुठेच इन्व्हेस्ट करू नका, फक्त स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करा. एखादा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे तो म्हणतो दुसरं कुठेच इन्व्हेस्ट करू नका, फक्त म्युच्युअल फंडमध्येच इन्व्हेस्ट करा. हो ना. तर ॲडवायझर बघताना या तिन्ही गोष्टींचं नॉलेज ज्याच्याकडे आहे अशा पद्धतीचं असायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. कारण एक फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपल्याला गुंतवणुकीसोबत इन्शुरन्ससुद्धा महत्त्वाचा आहे. ओके. इन्शुरन्स वाईट आहे, चुकीचं आहे असं नाही आहे, पण बऱ्याच वेळा चुकीच्या प्रॉडक्ट्समध्ये आपण इन्व्हेस्ट करतो आणि अपेक्षा मात्र ठेवतो की आपल्याला मोठे चांगले रिटर्न्स मिळतील. तुमचं असं म्हणणं आहे की त्याला म्युच्युअल फंडसोबतच इन्शुरन्सचं पण नॉलेज असायला पाहिजे, स्टॉक्स विषयीचं इक्विटी मार्केटचं नॉलेज असायला पाहिजे, ओके, बॉन्ड्स कसं वर्क करतं त्याचं नॉलेज असायला पाहिजे. सो ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी फायनान्शियल रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत, ॲडवायझर म्हणजे फक्त तुमची एक 500 रुपयाची SIP चालू करून देणं, 1000 रुपयाची एक SIP चालू करून देणं हे नाही आहे. त्याला आपली मानसिकता, आपलं रिस्क प्रोफायलिंग काय आहे हे सुद्धा तो जाणून घेतो. त्यानंतर आपल्या गोल्स काय आहेत ते त्या जाणून घेतो. आपल्या फॅमिली मेंबर्सचे गोल्स काय आहेत ते जाणून घेतो. ते गोल्स पूर्ण होण्यासाठी किती रक्कम आपल्याला गुंतवणूक करायला पाहिजे ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. मग ते गोल्स पूर्ण होत आहे का हे दरवर्षी रिव्ह्यू करायची गरज असते. ओके. म्हणजे सगळ्या स्टेप्स त्यांनी व्यवस्थित फॉलो केल्या पाहिजेत ऑफकोर्स. तरच तुम्ही आपली जी फायनान्शियल फ्रीडम ज्याच्याविषयी आपण बोलतोय की जे आपल्याला अचीव करायचं आहे त्यामध्ये ॲडवायझरचा रोल खूप जास्त महत्त्वाचा आहे. ओके. येस. तर थँक्यू सो मच दत्ताजी की आज आपल्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये आलात आणि म्युच्युअल फंडविषयीचं जे बेसिक नॉलेज होतं की जे बऱ्याच लोकांना नसतं, बेसिक जरी असलं तरी, तर ते आपण सगळं क्लिअर करायचं यातून ट्राय केलं आणि अपेक्षा करूयात की हा जो पॉडकास्ट आहे यातून अनेक लोकांचा फायदाही होईल. ओके. जर लोकांचे काही क्वेश्चन्स असतील तर त्यांना ते कमेंट्समध्ये आपण करायला लावूयात आणि तुम्ही त्याचं आन्सर द्या. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपण तुमचेही डिटेल्स टाकूयात की जर समजा एखाद्याला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर तो डायरेक्टली तुमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतो. नक्कीच. येस. तर धन्यवाद. थँक्यू सो मच तुम्हाला पण.